हालेलुया. काही सूचना आहेत देवाच्या लेकरांनो. चर्च 6 वाजता चालू होतं, तर माझी विनंती आहे सर्वांना ॲटलिस्ट 5 मिनटं आधी सर्वांनी हजर राहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर यूथ कॅपची अनाऊन्समेंट झालेली आहे. नोव्हेंबरचा 5, 6 आणि 7 नोव्हेंबर 5, 6, 7 या तारखेला यूथ कॅम्पचं आयोजन करण्यात येत आहे. अंधेरी या ठिकाणी यूथ कॅम्प असणार आहे. तरी ज्यांची इच्छा असेल यूथ लोकांनी त्यांची नावं माझ्याकडे देऊ शकता. आमेन. त्याच्यानंतर देवाच्या लेकरांनो, वचन चालू असताना आपण सर्वजण वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रथमतः बिफोर आय स्पीक विथ यू, आय वॉन्ट टू स्पीक विथ आवर ऑनलाईन ऑडियन्स. मी चर्च तुमच्या संगती बोलण्याच्या अगोदर आपल्यासोबत जे ऑनलाईन ऑडियन्स जुडलेली असते, मला त्यांच्या संगती प्रथमतः मी बोलू इच्छितो की खूप वेळेपासून चर्चचा संदेश ऑनलाईनमध्ये काही कारणास्तव, काही तांत्रिक कारणामुळे येत नव्हता मागच्या काही 1-2 महिन्यामध्ये. प्रभूच्या कृपेने ती तांत्रिक अडचण जी आहे, तो टेक्निकल इश्यू सॉल्व झालेला आहे आता. अँड वी कॅन बी बॅक फॉर ऑल द व्ह्यूवर्स ऑन द ऑनलाईन प्लॅटफॉर्म. ऑनलाईन रीतीने जे आमच्यासोबत जुडलेले जातात त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हा मेसेज, प्रेयर हाऊस चर्चचा मेसेज चालू केला जात आहे. आमेन. हालेलुया. तर माझी विनंती आहे की मेसेज रेकॉर्डिंग होऊन अपलोड जसा होतो तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत, तुमच्या विश्वासणाऱ्या लोकांपर्यंत नक्कीच पाठवा, शेअर करा. बी अ ब्लेसिंग बाय शेअरिंग. आमेन. हालेलुया. तर आजच्या वचनाला आपण सुरू करणार आहोत देवाच्या लेकरांनो. आणि खूपच मार्मिक हा आजचं प्रभूने आपल्याला वचन दिलेलं आहे. योहानाचं शुभवर्तमानीचं 10वा अध्याय आणि 10वं वचन आपण वाचलेलं आहे. लवकर आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमानीचं 10वा अध्याय 10वं वचन. सोय येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. आमेन. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आजचा जो आपला संदेश आहे, या संदेशाचं शीर्षक आहे जीवन. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे जीवन. आणि प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये सांगत आहे की मी तर आलो आहे कशासाठी? त्यांना जीवन प्राप्ती व्हावी यासाठी. आणि ते जीवन असं तसं नाही आहे, पण ते जीवन कसं आहे? ते जीवन विपुल जीवन आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रभू येशू म्हणत आहे की मी त्यांना विपुल जीवन देण्यासाठी आलो आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मनुष्याकडे विपुल जीवन नाही आहे, म्हणून तो देण्यासाठी तो आलेला आहे. आमेन. ही गोष्ट आज आपल्याला समजून घेणं गरजेची आहे की आपल्याकडं काहीतरी नाही आहे आणि म्हणून प्रभू ती देण्यासाठी आलेला आहे. आमेन. हालेलुया. आणि प्रभू ही देण्यासाठी जर आलेला आहे तर ती नक्कीच काहीतरी मोलाची आणि मौल्यवान गोष्ट आहे. म्हणून प्रभू स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आलेला आहे. हालेलुया. नक्कीच काहीतरी ते महत्त्वाचं असणार आहे. नक्कीच काहीतरी ते खूप मोलाचं आहे. ते खूप मार्मिक आहे. हे आज चर्चनी समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रभू काहीतरी देण्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आलेला आहे. एखादी गोष्ट जी आपल्याकडे नाही आहे, त्याला वाटतं की ही गोष्ट माझ्या लोकांना भेटली पाहिजे. आमेन. ती देण्यासाठी प्रभू आलेला आहे. आणि जर ती गोष्ट ते विपुल जीवन देण्यासाठी जर आलेला आहे तर नक्कीच ते काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया.
पण मला तुम्हाला सांगू द्या देवाच्या लेकरांनो, पूर्वीपासून असं नव्हतं. सुरुवातीला असं नव्हतं आणि विपुल जीवन मनुष्यामध्येच होतं. आमेन. विपुल जीवन मनुष्यामध्येच होतं, कारण की मनुष्य परमेश्वरासोबत होता. आमेन. हालेलुया. Can I hear amen? हालेलुया. प्राथमिक रीतीने सुरुवातीला असं नव्हतं, कारण की मनुष्याकडे विपुल जीवन ऑलरेडी होतं. तो एक जीवन घेऊन जगत होता. त्याच्यामध्ये एक जीवन होतं आणि ते जीवन परमेश्वराचं होतं. कारण की परमेश्वराने त्याचा श्वास त्याच्यामध्ये फुकला होता आणि परमेश्वराचं जीवन तो घेऊन जगत होता. म्हणून त्याच्याकडे विपुलता भरपूर होती. त्याच्याकडे विपुलता भरपूर होती. खाण्याचं टेन्शन होतं का? पाण्याचं टेन्शन होतं का? हालेलुया. कोणतं लोन्सचं टेन्शन होतं का? कुठे कामाला जायचं टेन्शन होतं का? हालेलुया. कोणत्या तरी गोष्टीची भीती होती का? कारण की त्याच्याकडे विपुलता होती सर्व गोष्टीमध्ये. आमेन. हालेलुया. पण देवाच्या लेकरांनो, का ही विपुलता होती? कारण की त्याच्यामध्ये ते जीवन होतं. आमेन. ते जीवन असं होतं की त्याला बाकी कोणत्याही गोष्टीचं अजून विचार करायला गरजच नव्हती. आमेन. हालेलुया. पण ज्या वेळेस त्याने हे जीवनाबरोबर दुसऱ्या कोणत्या तरी जीवनाचा विचार केला, त्यावेळेस अडचणी सुरू झाल्या. हालेलुया. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. समजून घेण्याचा प्रयत्न करा. मनुष्य एक विपुल जीवन जगत होता, पण या विपुल जीवनामध्ये त्याने अजून कोणतं तरी जीवन घेण्याचा विचार केला. आमेन. हालेलुया. आणि ते जीवन घेण्याचा विचार केल्यामुळे आज त्याला काय आहे? टेन्शन्स आहे. आज त्याला काय आहे? ओझ आहे. आज त्याला प्रॉब्लेम्स आणि अडचणी आहेत. आज त्याला कष्ट आहेत. आज त्याला काय आहे? दुःख आहे. आज त्याला सर्व गोष्टीचं काय आहे? सामना करायला लागत आहे. आज त्याला भीती आहे. आमेन. हालेलुया. ज्या वेळेस मनुष्याने दुसरं जीवन घेण्याचा प्रयत्न केला, जे जीवन परमेश्वरा व्यतिरिक्त आहे, विरहित आहे, त्या जीवनामध्ये सर्व या गोष्टी आहेत. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा ही नाही आहे. प्रभूची इच्छा आहे की माझ्या लोकांना ते जीवन, त्यांचा हक्क आहे, ते जीवन प्राप्त करून देण्यासाठी प्रभू स्वर्ग सोडून मनुष्याच्या रूपात या पृथ्वीवरती आला, ते जीवन देण्यासाठी. हालेलुया. ते जीवन तुम्हाला भेटावं, ते जीवन मला भेटावं, ते जीवन आपल्याला भेटावं, कारण की त्याच्या लेकरांना त्याला कष्टामध्ये बघायला आवडत नाही. हालेलुया. म्हणून ते जीवन द्यायला तो तुम्हाला आलेला आहे. आज तुम्ही ते जीवन स्वीकारायला तयार आहात का? आज ते जीवनाबद्दल ऐकायला तुम्ही तत्पर आहात का? हालेलुया. ओ ती बाई ज्यावेळेस विहिरीवरती आली, तो विहिरीवरती असताना प्रभू येशू ख्रिस्त त्या बाईला म्हटला, मी असं पाणी देईल की त्याला परत कधी तहान नाही लागणार. आमेन. प्रभू मी असं जीवन देईल की त्या जीवनामध्ये त्याला कोणत्या गोष्टीची परत कमी राहणार नाही. ते जीवन द्यायला प्रभू आज आपल्या जवळ आलेला आहे. ते जीवन देण्यासाठी आज प्रभू तुमच्यासाठी आलेला आहे. आमेन. आज तुम्ही तयार आहात का देवाच्या लेकरांनो? ते जीवन तुमच्याकडे प्रभू घेऊन आलेला आहे. तुम्ही ते घेण्यासाठी तयार आहात का? आमेन. ती विहिरीवरची बाई म्हटली, हो प्रभू, अहो गुरुजी, मला असं पाणी द्या की एकदा पिल्यावर मला तहानच नाही लागली पाहिजे, परत विहिरीकडे मी आलीच नाही पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, प्रभूला ही त्याच्या लोकांना जाणीव करून द्यायची होती की विपुल जीवन किती महत्वाचं आहे. आमेन.
हालेलुया. ज्यावेळेस कधीतरी आपल्याकडे सर्व गोष्टी असलेल्या आपण त्याची काय करत नाही, किंमत करत नाही, व्हॅल्यू ठेवत नाही त्या गोष्टीची, त्या गोष्टीचा आदर करत नाही, त्या गोष्टीची आपण किंमत ठेवत नाही. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणतो की माझ्या लोकांना कळलं पाहिजे की मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, काय काय करू शकतो. आणि म्हणून या जगामध्ये काय झालं, पाप आलं. आमेन. त्या पापाच्या द्वारे प्रभूला दाखवून द्यायचं होतं की जरी पाप आलं, जरी अडचण आली, जरी मृत्यू आला, पण तुझा बाप खंबीर आहे त्याच्यासाठी योजना करायला. आमेन. परमेश्वर तो परमेश्वर आहे ज्याला शेवट प्रारंभापासून ठाऊक आहे. आमेन. आपण त्या परमेश्वराची सेवा करतो ज्याला शेवट पहिल्यापासूनच ठाऊक आहे. आमेन. आपल्याला ठाऊक नाही उद्या काय होणार आहे, आपल्याला ठाऊक नाही की परवा काय करायचं आहे, आपल्याला ठाऊक नाही, पण आपल्याला तो ठाऊक आहे ज्याला उद्या माहिती आहे. आमेन. हालेलुया. ओ संदेश एक गोष्ट खूप छान रीतीने म्हणतो. तो म्हणतो आय डोंट नो एनिथिंग अबाउट टुमॉरो, आय डोंट नो व्हॉट लाइज इन टुमॉरो, बट आय नो द वन हू होल्ड्स द टुमॉरो. आमेन. मला उद्या काय होईल मला माहिती नाही, ओ परवा काय होईल मला माहिती नाही, पण जो परवाला उद्याला आपल्या हातामध्ये पकडतो मी त्याला ओळखतो, मला अजून कोणत्या गोष्टीची गरज नाही. हालेलुया. इफ यू नो दॅट गॉड, जर त्या परमेश्वराची तुमची ओळख असेल, त्या प्रभूला तुम्ही ओळखत असाल, तर तुम्हाला उद्याची काळजी राहणार नाही, कारण की तुम्ही त्या काळजी, त्या उद्याला हँडल करणारा, उद्याला हाताळणारा परमेश्वर तुम्ही ओळखत आहात. हालेलुया. आणि म्हणून प्रभूला माहिती आहे की माझ्या लेकरांना ते जीवन मला द्यायचं आहे, पण माझे लेकरं जे आहेत, माझे लेकरं अंधारामध्ये आहेत, माझे लेकरं त्रासामध्ये आहेत, माझे लोक शैतानाच्या वस्तीमध्ये जगत आहेत. आमेन. माझे लोक कुठं जगत आहे, शैतानाच्या वस्तीमध्ये जगत आहे. गॉड नोज दिस. प्रभूला माहिती आहे माझे लोक त्रासामध्ये जगत आहे, माझे लोक अडचणीमध्ये जगत आहे, माझे लोक दैनंदिन दिवसेंदिवस दे आर फेसिंग एव्हरी डे ॲज अ चॅलेंज. प्रभूला माहिती आहे तुमच्या अडचणी, प्रभूला माहिती आहे तुमचे कष्ट. आमेन. हालेलुया. सो मेनी टाइम्स वी थिंक की माझं कष्ट किती जड आहे, माझं ओझ किती जड आहे, ओ मला त्रास किती आहे, या अडचणी कधी दूर होतील, हे प्रॉब्लेम्स माझे कधी संपतील. हालेलुया. पण हे सर्व प्रभूला ठाऊक आहे. हालेलुया. आणि म्हणून तो म्हणतो मत्ताच्या शुभवर्तमानामध्ये की माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हालेलुया. प्रभू आज तुम्हाला बोलवत आहे, प्रभू तुम्हाला आज आवाज देत आहे की त्याला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे, आणि तुम्हाला थोड्याशा लोनमधून त्याला बाहेर नाही काढायचंय, थोड्याशा अडचणीमधून त्याला बाहेर नाही काढायचंय, फक्त थोड्याशा त्रासामधून तुम्हाला त्याला बाहेर नाही काढायचंय. नो नो नो. त्याला ते तुमच्या विचारांपेक्षा आणि तुमच्या विचारांपेक्षा काहीतरी श्रेष्ठ आणि विचारांपेक्षा मागण्यापेक्षा काहीतरी जास्त तुम्हाला द्यायचं आहे. हालेलुया. आज एक गोष्ट समजून घ्या, मनुष्य एवढा आहे आणि त्याची बुद्धी अजून त्याच्यापेक्षा कमी आहे. हालेलुया. आणि त्याच्यापेक्षा अजून बारीक असा विचार मनुष्य करतो. आमेन. पण आपला परमेश्वर काय आहे, तो परमेश्वर सृष्टीचा सृजनहार आहे. आमेन. ज्यावेळेस त्याचे लोक त्याचा संदेश ऐकून उपाशी राहिले, 3 दिवस त्याचा संदेश ऐकत होते, खायला नाही प्यायला नाही, 3 days फास्टिंग प्रेयर चालली होती, काहीच खायला नाही प्यायला नाही. तो म्हटला आता माझ्या लोकांना काहीतरी खायला द्या. शिष्यांना काय म्हटलं, त्यांना खायला द्या. ते म्हटलं प्रभू आपल्याकडं 200 रुपये, त्याच्यामध्ये भाकरी आणल्या तरी एवढ्यांना पुरणार नाही, कारण की किती होते तिकडे, 5000 पुरुष होते फक्त, स्त्रिया लेकरं वेगळे, स्त्री आणि लेकरं वेगळे, कारण की ते सर्व तहान भूक सोडून ते जीवनाचा मार्ग ऐकण्यासाठी तिथे बसले होते. आमेन. ते 1 दिवस 2 दिवस विचार करत नव्हते, कारण की त्यांना कळलं होतं की जे शब्द आमच्या कानावरती पडत आहे त्यांनी आमचं जीवन बदलणार आहे. हालेलुया. अशा गोष्टी ज्या कधी आम्ही ऐकलेल्या नाहीये ते आमच्या कानावरती पडत आहेत.
देवाच्या लेकरांनो, ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. जगामध्ये तुमच्या कानावरती कधीच काही चांगलं पडणार नाही. जगामध्ये राहून तुमच्या कानावरती कधीच काही चांगलं पडू शकत नाही. ओ, आजूबाजूवाल्यांसाठी बोलून तुमचं कानावरती कधीच काही गोष्टी चांगल्या पडू शकत नाही. Oh, something and somewhere you can hear the good news is only the house of God. कुठेतरी काहीतरी जर तुम्हाला काहीतरी चांगलं ऐकायला भेटेल, ते फक्त देवाच्या घरात, देवाच्या मंदिरामध्ये आहे. हालेलुया. आणि म्हणून काही असू द्या, किती बिझी असू द्या, तुमचं जीवन किती त्रासलेलं असू द्या, तुमचं जीवन किती कष्टमय असू द्या, तुम्ही किती उपाशी असू द्या, तुम्हाला देवाच्या मंदिरामध्ये आनंदाची बातमी, सुवार्तेची बातमी ऐकायला भेटेल. हालेलुया. ज्यावेळेस ते लोक त्या तिकडे बसले होते, प्रभू म्हटला यांना खायला द्या. तर म्हटले आमच्याकडे खायला काही नाहीये. ते म्हटले आमच्याकडे खायला काय नाही. त्यातले काय तुमच्याकडे? ते म्हटले 5 भाकरी आणि 2 मासे. प्रभू म्हटला पुरेसे आहे, माझ्याकडे घेऊन या. हालेलुया. आज तुमच्याकडे काय आहे देवाच्या लेकरांनो? तुमच्याकडे ओझं आहे, तुमच्याकडे टेन्शन्स आहे, तुमच्याकडे दुःख आहे, तुमच्याकडे काय आहे? ते जे काय असेल ते आज काय प्रभूकडे घेऊन जा. तो म्हणतो कष्टी व भाराक्रांतजनो मजकडे या. हालेलुया. ज्यावेळेस त्या लेकराचे 5 भाकरी आणि 2 मासे प्रभूकडे आणण्यात आले, प्रभूने त्याच्यावरती प्रार्थना केली आणि त्या 5 भाकरी आणि 2 मासाच्या द्वारे कितीतरी लोक जेवू पावले. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू तुम्हाला आज बोलवत आहे काही खाण्यासाठी, पिण्यासाठी, फक्त तुमच्या मनातलं टेन्शन, जीवनातलं टेन्शन फक्त दूर करण्यासाठी नाही. तो तुम्हाला एक जीवन देऊ इच्छितो. तो तुम्हाला एक जीवन देऊ इच्छितो. हालेलुया. प्रभूला तुम्हाला एक जीवन द्यायचं आहे आणि हे जीवन लोकांना घेण्यासाठी निवड करायची आहे. मला हे जीवन पाहिजे की नाही पाहिजे. यू गॉट टू मेक द चॉईस. हालेलुया. आज तुम्हाला त्या गोष्टीची निवड करायची आहे की प्रभू मला जीवन द्यायला आलेलो आहे, पण मला ते जीवन हवंय की नाही हवंय. कारण की प्रभू म्हटला या सैतानाच्या वस्तीमध्ये जगत असताना सैतान कशासाठी येत आहे? फक्त चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. ही डोंट वॉन्ट यू टू हॅव दॅट लाईफ. मनुष्य प्राथमिक जो जीवन जगत होता, शैतानाला ते पावत नव्हतं, म्हणून शैतान आला ते जीवन चोरण्यासाठी आणि ते जीवन त्यांनी चोरलं. आमेन. आज देखील तो आपल्या जीवनामध्ये येण्याचा प्रयत्न करतो. आज देखील तो आपल्या जीवनामध्ये एंट्री कुठून भेटेल त्याच्यासाठी तो काय करतो? मार्ग शोधतो की याला कशा रीतीने मी देवापासून लांब ठेवेल, कशा रीतीने हिला मी देवापासून लांब ठेवेल, कशा रीतीने मी यांना प्रभू जवळ जाऊ देणार नाही. हालेलुया. कशा रीतीने मी यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये असं अडकून ठेवेल की त्यांना प्रभूच्या गोष्टी आवडणार नाही. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, he is doing the same tactics. आज देखील तो तेच करत आहे. लोकांना आज विपुल जीवन भेटण्यासाठी जगाच्या गोष्टी सोडवत नाही आहेत, जगाच्या गोष्टी सुटत नाही आहेत. त्यांना जगाच्या त्या गोष्टी जास्त चांगल्या वाटत आहेत, जगाच्या त्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत आहेत. विपुल जीवनापेक्षा काहीतरी त्यांना महत्त्वाचं वाटत आहे, म्हणून ते आज प्रभूच्या मंदिरामध्ये नाही आहे, देवाच्या मंदिरात येत नाही, प्रार्थना करत नाही, बायबल वाचत नाही. का? कारण की त्यांना काहीतरी देवापेक्षा महत्त्वाचं वाटत आहे. हालेलुया. वी नीड टू अंडरस्टँड दिस. शैतानाला हेच पाहिजे की यांना मी कशा रीतीने त्या जीवनापासून लांब ठेवू, कशा रीतीने मी यांना जीवनापासून लांब ठेवू. कारण की प्रभू आलाय ते विपुल जीवन देण्यासाठी. आमेन. प्रभू आलाय ते विपुल जीवन देण्यासाठी. पण घ्यायला किती लोक आहेत? घ्यायला किती लोक आहेत?
हालेलुया. आज तुम्ही बिर्याणीची डेग घेऊन रस्त्यावरती उभे राहा. बिर्याणीची डेग घेऊन तुम्ही काय एखाद्या नुक्कडवरती उभे राहा. लाईन लागून जाईल तिकडे. काय तिकडे लाईन लागून जाईल तिकडे. और भी चाहिए, चाचा के लिए चाहिए, मामा के लिए चाहिए, अरे दोस्त के लिए चाहिए, पड़ोसी के लिए चाहिए. ये प्लेट के ऊपर प्लेट लेके आएंगे. हालेलुया. पण तेच त्यांना सांगा की माझ्याकडे या जेवणापेक्षा काहीतरी महत्वाचं आहे. माझ्याकडे काहीतरी आहे जे तुझं जीवन नरकातून स्वर्गाकडे वळू शकतं. माझ्याकडे काहीतरी आहे जे तुझ्या अडचणीला बदलू शकतं. माझ्याकडे काहीतरी आहे की या जेवणापेक्षा तुला काहीतरी मोठं, काहीतरी मौल्यवान तुला भेटू शकतं, ज्याच्याद्वारे तुझ्या अंतर्यामाचा, तुझ्या जीवाचा, तुझ्या आत्म्याचा नाशापासून जीवनामध्ये प्रवेश होईल. तर तुम्ही त्यांना ते सांगितलं तर काय म्हणतील? तुला वेड लागलेला आहे, हा मूर्ख आहे, ही मूर्ख आहे. हालेलुया. कारण की देवाच्या लोकांनो जगामध्ये फक्त याच गोष्टी आहे आणि शैतान त्यांना त्याच गोष्टीमध्ये व्यस्त ठेवत आहे. त्याची इच्छा नाही आहे की लोकांनी देवाच्या विपुल जीवनामध्ये भाग घ्यावा, हासिल करावा. हालेलुया. आमेन. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो हे समजून घ्या, आज मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे की प्रभूने आपल्यासाठी एक जीवन ठेवलेलं आहे. आमेन. प्रभूने आपल्यासाठी एक जीवन ठेवलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये नेहमी ज्या वेळेस तुम्हाला अशा पोझिशनवरती तुम्ही येताल की तुम्हाला चॉईस करायला लागत आहे, प्रार्थना करायची का काय करायचं आहे, प्रार्थना करायची का थोडंसं अजून डुलकी घ्यायची आहे, बायबल वाचायचं आहे का काहीतरी फोन इम्पॉर्टंट येत आहे. हालेलुया. प्रार्थनेला जायचं आहे का पार्टीला जायचं आहे. हालेलुया. देयर विल ऑलवेज बी अ चॉईस. देवाच्या लेकरांनो एक बिलीव्हरला हा संघर्ष त्याच्या जीवनामध्ये नेहमी करावं लागणार आहे आणि त्याच्यातूनच तो दाखवून देणार आहे की मी प्रभूचा आहे. ज्यावेळेस तो निवड करेल की मी प्रार्थना करणार आहे, तो निवड करेल की मी चर्चला जाणार आहे, तो निवड करेल की मी माझ्या इच्छांचा त्याग करून मी प्रभूच्या मंदिरी जाणार आहे, मी माझ्या आवडी निवडीचा त्याग करून प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागणार आहे, प्रभूच्या इच्छेप्रमाणे राहणार आहे. हालेलुया. That is where the believer shows who he is or who she is. देवाने स्वर्गातून पाहिलं, आकाशातून पाहिलं की मनुष्य जात पूर्ण रीतीने करप्ट झालेली आहे. उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्यायामध्ये देवाने स्वर्गातून पाहिलं की मनुष्य जात पूर्ण रीतीने काय झालेली आहे? करप्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये जे जीवन पाहिजे ते जीवन सोडून पूर्ण रीतीने त्याचं जीवन अंधकार रीतीने भरलेलं आहे, अंधकाराने भरलेलं आहे. आणि त्याने विचार केला की हे अंधकारमय जीवन घेऊन माझं लेकरू जगतंय, त्याला ते पावलं नाही. तो म्हटला मी या संपूर्ण सृष्टीचा काय करेल? नाश करेल. हालेलुया. पण त्या सगळ्यांमध्ये ज्या प्रभू विचार करत होता की मी सगळ्यांच्या जीवनाचा मी नाश करणार आहे, कारण की त्यांच्यामध्ये जे जीवन आहे ते अंधकार आहे, तर मी त्यांचा जीवनाचा नाश करणार आहे. पण त्यावेळेस त्याने विचार केला की एक पुरुष आहे की मला त्याला दुसरं जीवन द्यायचं आहे. हालेलुया. त्या अंधकारमय जगामध्ये, त्या सर्व शैतानाच्या जगामध्ये ज्यावेळेस मनुष्य मात्रावरती, मनुष्य जातीवरती, मनुष्याच्या जीवनामध्ये अंधकारमय जीवन त्याच्यामध्ये जगत होतं, सगळे हरकते त्या सर्व अंधकारासारख्या होत्या. त्यांच्यामध्ये प्रभूने विचार केला की मी या व्यक्तीला दुसरं जीवन देणार आहे. हालेलुया. आणि त्या व्यक्तीचं नाव काय होतं?
Amen. God bless you. त्या सर्व लोकांमध्ये बायबल सांगतं देवाने काय केली, नोहावरती कृपा केली. नोहा found grace in the sight of God. देवाने नोहाला दुसरं जीवन देण्याचा विचार केला, पण दुसरं जीवन फ्री नाहीये देवाच्या लेकरांनो. यू गॉट टू डू समथिंग फॉर इट. तुम्हाला काहीतरी करायला लागणार आहे. असं नाही की तुम्ही बसलाय सोफ्यावरती. हा येस, प्रेज द लॉर्ड. कधी कधी बिछाण्यातून उठवत नाही, अशी झोपल्या झोपल्या प्रेयर करतो. यू गॉट टू डू समथिंग. तुम्हाला काहीतरी करायला लागणार आहे. हालेलुया. देवाने योजना केली नोहाला एक जीवन देण्यासाठी. बाकी सगळे लोक त्या मरणाच्या जीवनामध्ये घेऊन जगत होते, पण नोहा एक दुसरं जीवनाची तयारी करत होता. हालेलुया. यू गॉट टू मेक प्रिपरेशन. तुम्हाला त्या दुसऱ्या जीवनासाठी तयारी करणं भाग आहे, गरजेचे आहे. हालेलुया. आणि मग नोहाने तयारीला सुरू केली, आणि जसं प्रभूने सांगितलं त्याच्या मनाला वाटलं तसं केलं का? तसं प्रभूने सांगितलं. आमेन. कारण की दुसरं जीवन जे त्याला प्राप्त होत आहे ते प्रभूच्या सांगण्याप्रमाणे आहे. तर त्याला ऐकणं कोणाचं भाग आहे? कोणाचं? प्रभूचं. हालेलुया. प्रभूने त्याला सांगितलं तू काय कर, एक तारू बांध. आमेन. नोहाने विचार केला असं, नाही मी 10 मजली बिल्डिंग बांधतो, तर चाललं असतं का? हालेलुया. 10 मजली बिल्डिंग बांधतो. त्याच्या विचाराप्रमाणे चालणार नाही. त्याला जर ते जीवन पाहिजे जे प्रभूपासून आहे, तर प्रभूने दिलेली तयारी त्याला करणं गरजेचं आहे. आमेन. देवाच्या लेकरांनो, आज तशाच रीतीने बायबल सांगतं जे काय नोहाच्या दिवसामध्ये झालं ते शेवटच्या काळात होणार आहे. आणि आज ज्यावेळेस सगळी पृथ्वी अंधकारमध्ये जात आहे, आज ज्यावेळेस सगळी पृथ्वी नरकाच्या दिशेने जात आहे, आज सगळी पृथ्वी आणि पृथ्वीचे लोक जसं रीतीने जगत आहेत, ते जे जीवन घेऊन जगत आहे ते मृत्यूचं जीवन आहे. त्यांच्यामध्ये अंधकारचं जीवन आहे. पण या मृत्यूच्या जगामध्ये काही लोक आहेत ज्यांच्यावरती प्रभूने कृपा केलेली आहे. हालेलुया. असे काही लोक आहेत. ते लोक प्रेयर हाऊस चर्च मध्ये बसलेले आहेत का? ते लोक प्रेयर हाऊस चर्च मध्ये बसलेले आहेत का? ज्यांच्या प्रभूची कृपा झालेली आहे, जे लोक ते जीवन घ्यायला आलेले आहेत. हालेलुया. ओ ते लोक ज्यांच्यावर कृपा झालेली आहे, त्यांच्याबद्दल प्रभूने विचार केला की मी यांना दुसरं नवीन जीवन देणार आहे. मी त्यांना माझं जीवन देणार आहे. मी त्यांना विपुल जीवन देणार आहे. ओ ग्लोरी. हालेलुया. या मृत्यूच्या जगामध्ये प्रभूने आपल्याला निवडलंय एक नवीन जीवनासाठी. आमेन. एक नवीन जीवनासाठी आपल्याला निवडलंय. आणि मग जर नवीन जीवनासाठी जर प्रभूने आपल्याला निवडलंय, तर मग नवीन जीवनासाठी आपल्याला देवाने जर नवीन जीवन द्यायचं ठरवलंय, तर देवाच्या सांगण्याप्रमाणे आपण काय करणं गरजेची आहे? तयारी करणं गरजेची आहे. आमेन. हालेलुया. मग आपण देवाच्या वचनाप्रमाणेची तयारी केली पाहिजे का माझ्या बुद्धीची प्रमाणे मी तयारी केली पाहिजे? हालेलुया. का मी माझ्या घरच्यांच्या सांगण्याप्रमाणे तयारी केली पाहिजे? मी माझ्या पत्नीचं ऐकून तयारी केली पाहिजे का माझ्या पतीचं ऐकून तयारी केली पाहिजे? माझ्या नातेवाईकांच्या सांगण्याने मी तयारी केली पाहिजे का मी या जगाच्या रहिवाटीप्रमाणे तयार केली पाहिजे? तुम्हाला जीवन कोण देत आहे? हालेलुया.
आमेन. जे काही नोहाच्या दिवसात झालं, देवाने सांगितलं यू हॅव टू मेक अ प्रिपरेशन. तुला अशा रीतीने तयारी करायची तर तुला तशाच रीतीने तयारी करायची. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, प्रभूला माहिती आहे हे जग अंधकाराने भरलेलं आहे, हे जग त्रासाने भरलेलं आहे, हे जग क्लेशाने भरलेलं आहे, हे जग निराशेने भरलेलं आहे. या जगामध्ये सगळे लोक तोंडावरती एक आणि पाठीमागं बोलणारे एक आहेत. या जगामध्ये तुमच्या समोर तुम्हाला धक्का लावणारे आणि मागून पाय खेचणारे वेगळे आहेत. हालेलुया. प्रभूला माहिती आहे आणि म्हणून प्रभूने या शेवटच्या काळामध्ये आपल्या जवळ त्याच गोष्टीचा जीवनाचा वर्षाव केलेला आहे. आमेन. तो म्हटलेला आहे या शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या दिवसामध्ये मी मनुष्य मात्रावरती माझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल. आमेन. त्या मनुष्य मात्रावरती माझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव करेल, कारण की तो पवित्र आत्मा त्यांना धीर देत राहील, तो पवित्र आत्मा त्यांना धैर्य देत राहील, तो पवित्र आत्मा त्यांना जोर देत राहील, तो पवित्र आत्मा त्यांना सांगेल हिम्मत हारू नको. आमेन. कारण की तो पवित्र आत्मा त्यांना ते दुसरं एक जीवनाची तयारी करण्यासाठी तयार करत आहे. Oh, we were coming today for the church. आज आम्ही संध्याकाळी चर्चला निघालो होतो आणि जसं आम्ही चर्चला बाईकवरती येत होतो and I was driving, तर माझं युजली माझं लक्ष रस्त्याकडे असतं आणि तेवढ्यात पॉलनी मला सांगितलं दादा लुक ॲट दॅट रेनबो. आणि अचानक माझं लक्ष रस्त्यावरून त्या आकाशाकडे गेलं आणि सुंदर असा त्या ठिकाणी रेनबो, इंद्रधनुष आम्ही पाहिला. ओ माय गॉड, किती वर्षांनी पाहिला आय डोंट नो. कधीतरी पाहिला असं लहानपणी, त्याच्यानंतर आज पाहिला. पण ज्यावेळेस त्या इंद्रधनुष्याला पाहिलं, तो रेनबोला मी पाहिलं, आय रिमेंबर दॅट प्रॉमिस ऑफ गॉड, जे प्रभूने नोहाला दिलं होतं. आमेन. की याच्या पुढे मी पृथ्वीला कशाने पाण्याने नाश करणार नाही आहे. आमेन. हालेलुया. त्याच्याच रीतीने देवाच्या लेकरांनो, प्रभू आपल्याला वेळोवेळी काहीतरी सिग्नल देत असतो, वेळोवेळी काहीतरी मदत पाठवत असतो की तुझ्यासाठी काहीतरी एक जीवन आहे आणि त्या जीवनासाठी तशा रीतीने आपण तयारी करणं गरजेचं आहे. हालेलुया. सोफ्यावरती बसून, खुर्चीत बसून फक्त प्रेज द लॉर्ड म्हणून चालेल का? ओ मी आज ऑनलाईन चर्च बघितलं म्हणून मी चालेल का? नो, यू हॅव टू गेट अप, गो टू द हाऊस ऑफ गॉड, नील डाऊन अँड प्रे देअर. तुम्हाला तुमचं घर सोडणं गरजेचं आहे, तुमच्या पाहुण्यांना तिकडे बसवणं गरजेचं आहे, तुमच्या कामाला अपॉइंटमेंटला साईडला ठेवणं गरजेचं आहे, सर्व सोडून प्रभूच्या मंदिरी येणं गरजेचं आहे, कारण की त्याच ठिकाणी तुम्हाला ते जीवन भेटेल. You will get the road and the map of preparations out there. त्याच ठिकाणी तुम्हाला तो नक्षा भेटेल जे तुम्हाला दुसरं जीवन देणार आहे. हालेलुया. शैतानाची ही इच्छा नाही आहे की ते जीवन तुम्हाला प्राप्त व्हावं, ते जीवन आज आपल्याला प्राप्त व्हावं. हालेलुया. आमेन. आणि म्हणून तो काहीतरी कारणाने तुम्हाला नेहमी मागे ठेवणार. पण ज्याला प्रभूने निवडलेला आहे आणि ज्याने निर्णय केलेला आहे की मी प्रभूच्या घरी जाणार आहे, मी प्रभूच्या मंदिरी जाणार आहे, त्याला त्या जीवनापासून कोणी लांब ठेवू शकत नाही. हालेलुया. त्याला त्या जीवनापासून कोणी लांब ठेवू शकत नाही, कारण की प्रभूने त्याला निवडलेला आहे. हालेलुया. प्रभूने त्याला निवडलेला आहे त्या जीवनासाठी. आज तुम्ही कोणत्या तरी परिस्थितीमध्ये अडकलेले असताल, आज तुम्ही कोणत्या तरी अडचणीमध्ये अडकलेले असताल. ओ अब्राहम देखील अडकलेला होता, त्याच्या परिवारामध्ये अडकलेला होता, त्या मूर्तीपूजेमध्ये अडकलेला होता, त्या सर्व लोकांच्या गोष्टीमध्ये अडकला होता. पण प्रभूने त्याला सांगितलं मैंने तेरे लिए कुछ सोचा है, एक जीवन के बारे में सोचा है, एक बड़ा जीवन के बारे में सोचा है. मी तुला एक वेगळं जीवन देणार आहे. तू तयार आहे का अब्रामा? हालेलुया. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, प्रभू आज तुम्हाला सांगत आहे की मी तुला विपुल जीवन द्यायला आलेलो आहे. शैतान येतो तो चोरी
खात आणि नाश करण्यासाठी, पण मी आलोय ते विपुल जीवन देण्यासाठी. हालेलुया. जगाच्या गोष्टी खूप चमकदार, चकाकदार, आनंदाचे दिसतील. हालेलुया. ओ, ते रोडवरचं मंचुरियन खूपच स्वादिष्ट दिसतं, त्याचा वास पण खूप छान येतो. घरची पोळी भाजी नाही 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 नाही, कोबीची भाजी नको, आईचं घरचं जेवण नको, मला तो मंचुरियन पाहिजे, ते रस्त्यावरती नाक्यावरती आहे ते. अरे ते त्या पुरतं तेवढं तुम्हाला बरं वाटेल, पण सकाळी काय होईल? पोट दुखतंय, पोट दुखतंय. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, आणि दररोज जर ते मंचुरियन तुम्ही खात बसताल तर काय होईल? दररोज तर नाक्यावरचं चौकातलं चायनीज खात बसताल तर काय होईल? हालेलुया. कळलं तुम्हाला काय होईल? तशाच रीतीने या जगाच्या गोष्टी तुम्ही खाताल, जगाच्या गोष्टीकडे बघत राहताल, जगाच्या गोष्टीकडे बघून जगत राहताल, तर जगाचं जीवन संपुष्टात येत आहे. आणि म्हणून यू हॅव टू मेक द सॅक्रिफाईस. ओ, मला ते आवडतंय, पण ते माझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही. मला घरचं खायचंय, माझ्या मम्मीने केलेलं जेवण मला खायचं आहे, माझ्या पत्नीने केलेलं जेवण मला खायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शैतान नेहमी काहीतरी तुम्हाला चांगलं दाखवेल. शैतान नेहमी तुम्हाला सांगेल, ये अच्छा है, काही प्रॉब्लेम नाही आहे, इतना तो चलता है, एवढं तर करू शकता, एवढं 100% कोणी वागू शकतं का? शैतान नेहमी असं सांगणार आहे. आमेन. पण तुम्हाला प्रभूने काहीतरी दिलेला आहे जो तुम्हाला सांगेल की नाही रे बाबा, इसके अलावा कुछ नहीं सुनना है. हे जे सांगताय त्याच्याप्रमाणे मला करायचं आहे. देवाचं वचन जे सांगताय त्याच्याप्रमाणे मला वागायचं आहे. हालेलुया. हे खाल्लं तर माझ्या पोटाला त्रास होईल, माझ्या हृदयाला त्रास होईल. आमेन. एक मागे तरी कोट काहीतरी मी वाचला होता, खूप छान. इट सेड, be aware of the sugar coated preachers, it will cause you spiritual diabetes. हालेलुया. गोड गोड प्रचारकापासून सावध राहा, कारण की ते तुमच्या आत्म्याला डायबिटीसचा रोग लावून टाकतील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून देवाच्या लेकरांनो, आज मला तुम्हाला सांगू द्या की देवाने जसं अब्राहमाला निवडलं एक जीवन देण्यासाठी, त्याला त्या गोष्टींचा काही जीवनाचा त्याला त्याग करणं भाग आहे. त्याला त्याग करण्याची गरज आहे, कारण की तो एक मोठ्या जीवनासाठी नेमलेला आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, जे वचन, जे अभिवचन अब्राहमाला दिलं होतं, तेच वचन आणि अभिवचन अब्राहमाच्या लेकरांना देण्यात आलेलं आहे. हालेलुया. यू गॉट टू मेक द सॅक्रिफाइसेस. तुम्हाला सॅक्रिफाईस करणं गरजेचं आहे की माझं चर्च किती लांब असू द्या, माझं चर्च किती वेळ असू द्या, माझं चर्च कुठेही असू द्या, माझं जीवन किती बिझी असू द्या, मला प्रार्थनेला वेळ काढणं भाग आहे. आमेन. जॉन वेस्ली, वन टाइम संदेशचा प्रचार करत होता, आणि जॉन वेस्लीच्या मम्मीला, जॉन वेस्लीच्या आईंना 17 मुलं होते. किती? 17 मुलं. तरी ती बाई दिवसातून 3 तास प्रार्थना करायची. हालेलुया. जी बाई 3 तास प्रार्थना करते, तिचा मुलगा कधीच वाया जाऊ शकत नाही. जी बाई 3 तास प्रार्थना करते, तिच्या लेकराबद्दल प्रभूने काहीतरी नक्कीच योजलेलं आहे. तो ती बाई 3 तास 3 तास प्रार्थना करायची, म्हणून तिच्या लेकराला प्रभूने निवडलं. आमेन. जॉन वेस्लीला. आणि ही रोज ॲज अ मेसेंजर, एका काळासाठी एक संदेष्टा म्हणून तो प्रचार करत राहिला. आमेन. लोकांना ते जीवन देण्यासाठी. आमेन. आज देवाच्या लेकरांनो, आपल्याला आपल्या आईकडे, वडिलांकडे बघण्याची गरज आहे. तू प्रार्थना करत नाही म्हणून माझं जीवन असं आहे. डोंट लुक ॲट युअर मॉम, डोंट लुक ॲट युअर पॅरेंट्स.
हालेलुया. तुम्हाला तुमच्याकडे बघायचं की मी किती वेळ प्रार्थना करणार आहे, मी किती वेळ प्रार्थना करत आहे, मी बायबलला वाचायला टाइम देत आहे का, मी प्रार्थना करायला टाइम देत आहे का, मी चर्चला जायला टाइम देत आहे का, मी माझ्या जीवनामध्ये प्रभूकडे लक्ष देत आहे का, जे जीवन मला प्रभूने दिलेलं आहे. हालेलुया. ओ पीपल नेव्हर थॉट, लोकांना कधीच वाटलं नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त नी जे कार्य केलेलं आहे, प्रेषितांनी जे कार्य केलेलं आहे, ते कार्य आमच्या जीवनामध्ये होऊ शकतं, आमच्या काळामध्ये होऊ शकतं, या शेवटच्या काळामध्ये हे कार्य होऊ शकतं. आमेन. लोकांना ही आशा नव्हती. आमेन. लेट मी टेल यू बाय दिस एक्झाम्पल की देयर वॉज अ मॅन, एक व्यक्ती होता आपल्याच काळामधला, आपल्याच युगामधला, ज्याचं नाव होतं जॉन रायन. ज्याचं नाव काय होतं? जॉन रायन. आणि तो आंधळा होता. तो कसा होता? आंधळा होता. आणि त्याला काय वाटलं की माझं जीवन आता अशाच रीतीने राहणार आहे, माझं उर्वरित आयुष्य मला अशाच रीतीने अंधकारामध्ये जगायला लागणार आहे, आंधळेपणामध्ये जगायला लागणार आहे. आमेन. बट समवन told him, कुणीतरी त्याला सांगितलं की इथे एक प्रभूचा संदेश आहे आणि जर त्या संदेशाने तुझ्यासाठी प्रार्थना केली तर तुला दुसरं जीवन प्राप्त होऊ शकतं. यू कॅन सी. प्रभू त्याची प्रार्थना ऐकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि त्या विश्वासाने जॉन रायन त्या मीटिंगला, ब्रदर ब्रॅनमच्या मीटिंगला एक दिवस गेले आणि त्या मीटिंगमध्ये, त्या लाईनमध्ये जॉन रायन थांबले. ब्रदर ब्रॅनमनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ब्रदर ब्रॅनम त्यांना सांगितलं, गो, यू आर हील्ड. विश्वास ठेव, तू बरा झालेला आहेस. हालेलुया. विश्वास ठेव, तू बरा झालेला आहेस. आणि मग प्रार्थना झाल्यावरती तो आंधळा होता, तो आंधळाच होता. प्रार्थना झाल्यावरती पण तो काय होता? आंधळाच होता. त्याला डोळे आले नव्हते. पण ही गॉट द मेसेज. त्याला तो संदेश भेटला की तू विश्वास ठेव की तू बरा झालेला आहेस. आमेन. आणि म्हणून जॉन रायन कुठेही जाऊ लागले, काय म्हणू लागला की मला प्रभूने बरं केलेलं आहे. आय एम हील्ड. मी बरा झालोय. लोक म्हटले, बरा झालोय? मग तुला दिसतं का? हालेलुया. का लोकांनी चेष्टा केली असतील, ये कितना है बताओ, ये कितना है बताओ. हालेलुया. बट देवाच्या लेकरांनो, त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला चाहूल लागली होती की मला तो विश्वास भेटलेला आहे, मला ते वचन प्राप्त झालेलं आहे. आमेन. हालेलुया. आणि एक दिवशी असं झालं की जॉन रायन दाढी करायला कुठे गेले होते? सलून मध्ये गेले होते. कुठे गेले होते? सलून मध्ये. आणि तो शेविंग करणारा सलूनवाला माणूस होता. त्याने मस्त दाढीला, चेहऱ्याला फेस बेस लावला जॉन रायनच्या. आणि त्याला विचारलं, दादा तुम्ही, मी ऐकलं की तुम्ही त्या आरडाओरडा करणाऱ्या प्रचारकाच्या मीटिंगला गेला होता, दॅट होली रोलर. आणि त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि मी ऐकलं की तुम्ही बरे झालेले आहात. तुम्ही त्या मीटिंगला गेला होतात का? त्या आरडाओरडा करून प्रचार करतात, आरडाओरडा करून प्रार्थना करतात. जॉन रायन सेड, जॉन रायन म्हटले,
की हो मी त्या ठिकाणी मीटिंगला गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या देवाच्या सेवकाने माझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि आता मी बरा झालेलो आहे. अँड ही वॉज स्टील ब्लाइंड. तो त्या क्षणापर्यंत ब्लाइंडच होता, कारण की एक लहान मुलाने त्याला पकडून त्या दाढीकरणाच्या सलून मध्ये आणलं होतं. पण जसं या क्षणाला जॉन रायन म्हटलंय की मी बरा झालेलो आहे, बरा झाले बोलताच त्याचे डोळे उघडले. हालेलुया. तो हे बोलतात की मी बरा झालो, त्याचे डोळे उघडले. अर्धी दाढी झाली होती, त्याने तसाच टॉवेल सोडला आणि दुकानातून पळू लागला की मी बरा झालोय, मी बरा झालोय, मी बरा झालोय. हालेलुया. ते जीवन प्रभूने आपल्यामध्ये ठेवलेलं आहे. He had, when he heard the message, he believed that message and the life was within him. Amen. ज्यावेळेस तुम्ही हा संदेश ऐकत आहात, समजून घ्या, हा तुमच्या हृदयाशी घ्या की मी प्रभूचा संदेश ऐकलेला आहे आणि प्रभूने मला विपुल जीवन दिलेलं आहे. मी ते विपुल जीवन स्वीकारलेलं आहे. ते विपुल जीवन माझ्यासाठी आहे. माझं जीवन असंच राहणार नाहीये. मी पश्चाताप करेल, माझ्या सवयी बदलेल, माझ्या सर्व विचार मी प्रार्थना करेल की प्रभू मला बदल. माझ्या ब्लूप्रिंट प्रमाणे नाही प्रभू, तुझ्या ब्लूप्रिंट प्रमाणे मला चालव, तुझ्या वचनाप्रमाणे मला चालव. हालेलुया. ओ देवाच्या लेकरांनो, एक दिवस असं झालं, ब्रदर ब्रॅनम एक मीटिंग घेत होते आणि मीटिंग मध्ये ही मेड अ चॅलेंज की तुम्ही कोणतीही विचित्र केस माझ्याजवळ घेऊन या, मी प्रार्थना करेल. आणि त्या ठिकाणी एका मुलीला घेऊन आणलं की तिचं पूर्ण शरीर वाकडं झालेलं होतं, पूर्ण शरीर वाकडं होऊन गेलेलं होतं. ब्रदर ब्रॅनम प्रेड 1 hour 45 minutes. किती वेळ? 1 तास 45 मिनिट ब्रदर ब्रॅनम प्लॅटफॉर्म वरती प्रार्थना करत बसले आणि त्या मुलीला घेऊन त्यांच्या हातामध्ये, आणि जसे ते 1 घंटा 45 मिनिट प्रार्थना करत होते, देवाचा दूत त्या ठिकाणामधून उतरून आला आणि त्या मुलीचे हात पाय जे वाकडे होते सरळ झाले. ती मुलगी जिला उचलून आणलं होतं, ती मुलगी चालत घरी गेली. लोक वेडे झाले बघून हे कसं शक्य आहे. आणि त्यावेळेस देखील एक प्रचार झाला की लोकांना सांगण्यासाठी, की लोकांना दाखवण्यासाठी की प्रभूने तुम्हाला एक जीवन ठेवलेलं आहे. प्रभूने तुम्हाला एक जीवन ठेवलेलं आहे. आपलं जीवन फक्त त्रासामध्ये, आपलं जीवन फक्त अडचणीमध्ये, आपलं जीवन फक्त क्लेशामध्ये घालवण्यासाठी प्रभूने आपल्याला त्याचं नाव नाही दिलेलं आहे. त्याचं नाव त्याने दिलेलं आहे की आपण विश्वास ठेवावा, विश्वास ठेवावा. कारण की तो परिस्थिती बदलणार आहे, तो अडचणी बदलणार आहे आणि याच्यापेक्षा जास्त तो काहीतरी विपुल आपल्याला देणार आहे. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लेकरांनो, स्वतःला तयार करा, कारण की आपण त्या युगामध्ये आहोत, त्या वेळेमध्ये आहोत, त्या समयामध्ये आहोत की आज आपण काय करणार आहोत याची सगळेजण वाट बघत आहे. आमेन. The turn is ours. ही वेळ आता आपली आहे. आमेन. आपल्या या वेळेमध्ये आपण काय करणार आहोत? या जगामध्ये अनेक लोक आहेत, या जगामध्ये अनेक लोक फिरत आहेत, पण प्रभूने तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. प्रभूने तुम्हाला निवडले कारण की त्याला तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे, कारण की त्याला तुम्हाला काहीतरी वेगळं द्यायचं आहे. आमेन. आणि म्हणून ही गोष्ट हलक्यामध्ये घेऊ नका. प्रभूनेच मला निवडलंय तर काहीतरी कारण आहे, काहीतरी कारण आहे. प्रभू स्वतः परमेश्वर असून त्याने पृथ्वीवरती एक मनुष्याप्रमाणे जीवन धारण केलं. देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, द थिंग दॅट आय रेड टुडे, ही गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या जी आज मी वाचली, आणि गोष्ट किती कठीण आहे. प्रभू येशू ख्रिस्त, लेट मी टेल यू बिफोर आय कम टू दिस पॉइंट,
जे वचन आपण वाचलं योहानचा शुभवर्तमान 10 अध्यायाचं 10 वचन वाचलं. आपण 16 वचन अजून एक वाचूया. या मेंढवाळ्यातील नव्हते अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे. ती माझी गाणी ऐकतील, मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. Hallelujah. I'm going to take just only 10 more minutes. लक्ष द्या. एक 5-7-10 मिनिटं मी घेत आहे फक्त, जास्त नाही. लक्ष द्या देवाच्या लेकरांवर. प्रभू सांगत आहे, त्याच्या मुखाने तो बोलत आहे की अजून अशी काही मेंढरं आहेत ज्यांना मला आणायचं आहे. म्हणजे काय आणायचं आहे? असे काही अजून दुसरे लोक आहेत ज्यांना मला अजून त्यांना जीवन द्यायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ सी डिअर चिल्ड्रन ऑफ गॉड, ज्यावेळेस तुम्ही वचन वाचता तुम्ही काय पाहता? हे वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता तुम्ही काय पाहता? यू हॅव टू सी बिटवीन द लाईन्स. मी एकच प्रार्थना करतो, प्रभू ज्यास मी वचन वाचेल, ज्यास मी प्रार्थना करेल, ज्यास मी वचन प्रचार करेल, प्रभू मला तुझं हृदय कळू दे, मला तुझं हृदय समजू दे. हालेलुया. इफ पॉल कॅन से वी हॅव द माइंड ऑफ क्राइस्ट, व्हाय कांट वी? जर पॉल म्हणतो की मला ख्रिस्ताचं मन आहे, मग आज जो आत्मा त्याच्यामध्ये होता तो आत्मा सांगत आहे की मला ख्रिस्ताचं मन आहे. द सेम स्पिरिट इज इन अस. तोच आत्मा प्रभूने आपल्याला दिलेला आहे आणि आपल्याला काही गरज आहे तर हे समजण्याची प्रभू मला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे वचन ज्यावेळेस तुम्ही वाचता तुम्ही काय पाहता समजून घ्या. कॅन वी रीड वन मोर टाइम? या मेंढवाळ्यातली नव्हे, या मेंढवाड्यातली नव्हे. म्हणजे तो कोणाला बोलत आहे? त्यावेळेस इस्रायल लोकांमध्ये बोलत आहेत की ह्या मेंढवाड्यातली नव्हे, अशी माझी दुसरी मेंढरे आहे. अशी माझी. आमेन. दुसऱ्याची नाही म्हणत येतो, अशी माझी. Oh, when I see this word, I am just going crazy. मी ऐकून विचार करून वेडा होत आहे. कारण की जसे वचन मी वाचतोय मी स्वतःला पाहतोय की प्रभू माझ्याबद्दल बोलत आहे की मी एक लाचार, लापरवा आणि मी एक टाकलेला व्यक्ती आहे, ज्याच्याबद्दल प्रभू बोलत आहे की त्या मेंढवाड्यातली या मेंढवाड्यातली नव्हे, अशी दुसरी अशी मेंढरं जी भारतामध्ये आहेत, कल्याणमध्ये आहेत, मला त्यांना पण आणायचं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वचन वाचताना तुम्ही काय बघता? तुम्ही स्वतःला बघू शकता का की प्रभूने त्यावेळेस माझ्याबद्दल बोललं? कॅन वी रीड इट? या मेंढवाड्यातली नव्हे, अशी माझी दुसरी मेंढरे आहे, अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे. तीही मला आणली पाहिजे. हालेलुया. प्रभू त्या लोकांना जीवन सांगत आहे की मी तुम्हाला विपुल जीवन द्यायला आलोय, पण मी फक्त तुम्हाला नाही, माझी दुसरी पण मेंढरे आहे, मला त्यांना पण जीवन द्यायचंय. Amen. God is interested to give you another chance, an opportunity for that eternal life. प्रभू तुम्हाला आज रात्री पुन्हा एक संधी देत आहे की तुम्ही आज पुन्हा या संधीचा फायदा घ्या आणि जीवनाची निवड करा. त्या विपुल जीवनाची निवड करा. हालेलुया. प्रभू तुमच्या माझ्याबद्दल त्या वेळेमध्ये बोलत आहे आणि ती वेळ आता आलेली आहे. जीवन आता आलेलं आहे, पण करणार काय मग आता? हालेलुया. ओ नोहाला ते जीवन प्राप्त करण्यासाठी ते तारू बांधणं गरजेचं होतं. अब्रामाला ते जीवन प्राप्त करण्यासाठी ते घरदार सोडणं गरजेचं होतं. मोशेला ते जीवन प्राप्त करण्यासाठी आणि परमेश्वरला पाहण्यासाठी, तो जळतं झुडूप पाहण्यासाठी राजमहल सोडणं गरजेचं होतं. ओ देवाच्या लेकरांनो, जर तुम्हाला ते जीवन पाहिजे असेल तर तुमच्या इच्छा सोडून प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागायला तयार होणं गरजेचं आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, त्रास, अडचण, क्लेश, प्रॉब्लेम्स, अडचणी हे चालू राहणार आहेत, पण याच्यावर मात करून
याच्यावरती मात करून मैं तो जाने वाला हूँ, मैं तो प्रार्थना करने वाला हूँ. अरे आज लय थकलो पण नाही, बायबल आज वाचायचं आहे. हालेलुया. आज काय येऊ, मला आज फास्टिंग प्रेयर करायची आहे. ती गोष्ट तुमच्यामध्ये प्रेरणा तुम्हाला देत आहे, कारण की ते जीवन तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. हालेलुया. देवाच्या लेकरांनो, सी आय एम टेलिंग यू दिस पॉइंट. ते जीवन देण्यासाठी, आपल्याला ते जीवन प्राप्त होण्यासाठी, आपल्याला शैतानाच्या गुलामगिरीमधून बाहेर काढण्यासाठी प्रभूला ती किंमत क्रॉसवरती मोजणं गरजेचं होतं. Amen. Now I want to make something very important point. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या, कारण मी तुम्हाला एक वचन सांगत आहे. आणि प्रभू ऐका, 17 वचन. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो. हालेलुया. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही. कोणी माझ्यापासून घेत नाही. देवाच्या लेकरांनो, आय एम गोइंग टू टेल यू समथिंग बाय द इन्स्पिरेशन ऑफ द होली गोस्ट. आणि हे समजून घ्या, मी जे तुम्हाला सांगत आहे आता. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणता, की माझा प्राण माझ्यापासून कोणी घेऊ शकत नाही, मला तो द्यायचा आहे. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो प्राण द्यायचा आहे. त्याला कुणी मारू शकत नाही क्रॉसवरती. त्याचं रक्त पूर्ण काढा, त्याचं पाणी पूर्ण काढा, त्याला तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्ही त्याला मारू शकत नाही. हालेलुया. बट स्टिल ही गोज थ्रू ऑल दिस थिंग्स. प्रभू एवढं असूनही त्याला माहिती आहे मला कुणी मारू शकत नाही, असूनही तो ते सर्व सहन करतो. ते भीतीमुळे गोलगोताच्या पहिलेच तो आपला जीव नाही सोडत आहे. अरे मला 39 चापडा का मारणार आहेत, मला असं का नाही, नोज इट ऑल. तो ते पाहू शकतो. गेत्सेमेनेच्या बागेमध्ये तो आहे, त्याच्या समोर त्याला सर्व दिसत आहे. भीतीने तो त्याचा प्राण तिथे सोडून नाही देते, कारण की त्याचा प्राण कोणी घेऊ शकत नाही, तो देतो. तो त्या गार्डन मध्ये नाही म्हणत आहे की प्रभू माझा देवा, माझा पिता, माझा प्राण मी आता तुला सोपतोय. नाही, तो सगळ्या याच्यातून जातोय. गेत्सेमेनी बागेतून जात आहे, त्या व्याकुळामधून जात आहे. ओ त्याला त्या सगळं त्याच्यावरती चिथू करत आहे, त्याची इज्जत काढत आहे, त्याच्या तोंडावरती थुकत आहे, त्याचे कपडे फाडत आहे, त्याला बांधून त्याला सांगत आहे, अरे तू काय परमेश्वर आहे का, आता खाली उतरून येऊन दाखव. अरे तू याला बरं केलं, तू त्याला बरं केलं, तू तुला सोडून दाखव. ओ त्याला सगळ्यांसमोर त्याला बांधून त्याच्या पाठीवरती 39 चापडा का मारण्यात येत आहे, त्याला माहिती आहे, पण तो ते सहन करतोय. त्याला माहिती आहे माझ्या हातामध्ये खिळे टोकण्यात येणार आहे, त्याने पाहिलेले ऑलरेडी, तरी पण तो त्या प्रोसेस मधून जातोय. एवढंच काय देवाच्या लेकरांनो, सगळं करून पण त्याची गंती कशामध्ये केलं उभा, चोरांमध्ये उभा केला त्याला. एवढं सगळं करून पण त्याला शेवटी कशामध्ये उभा केलं, चोरांमध्ये उभा केलं. हालेलुया. पण ही गोज थ्रू ऑल दिस. तो सगळं सहन करतो. सगळ्यांसमोर त्याचे वस्त्र फाडण्यात येत आहे, सगळ्यांसमोर त्याची इज्जत काढण्यात येत आहे, सगळ्यांसमोर त्याच्या तोंडावरती थुकण्यात येत आहे, सगळ्यांसमोर त्याला चापडाखा मारण्यात येत आहे, सगळ्यांसमोर त्याच्या हातापायात कुशीमध्ये खिळेन भाला गुपसत आहे, सगळ्यांसमोर त्याची खिल्ली उडवत आहे. पण तो सहन करतोय, कारण की त्याला माहिती आहे यामुळेच माझ्या लोकांना मला विपुल जीवन द्यायचं आहे. या गोष्टीमुळे माझ्या लोकांना मला विपुल जीवन द्यायचं आहे.
तो म्हणतो क्रॉसवरती गेल्यावरती सगळं काही पूर्ण झाल्यावरती तो म्हणतो फादर इट इज फिनिश, हे पूर्ण झालंय. आणि मग तो आपला प्राण सोपत आहे. हो डिअर चिल्ड्रन ऑफ गॉड, ते त्रास, त्या वेदना तुम्ही समजू शकता का? जे प्राइस, जी किंमत प्रभूने क्रॉसवरती दिलेली आहे, ते आपल्यासाठी विपुल जीवनाची किंमत त्याने मोजलेली आहे. आपलं जीवन आपण मोबाईल मध्ये, आपलं जीवन आपलं ऐशो आरामामध्ये, आपलं जीवन व्यर्थ रीतीने टंगळ मंगळ करत घालू नाही शकत आपण. जर आज आपल्या आई वडिलांची आपण मोल ठेवतो, किंमत ठेवतो, तर त्याच्यापेक्षा खूप जास्त आपण ज्यास आपण या स्वतंत्र भारतामध्ये त्या स्वातंत्र्य लोकांची जाणीव ठेवतो, त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठं बलिदान प्रभूने आपल्याला साठी दिलेलं आहे की आपल्याला या नरकाच्या जीवनामधून बाहेर काढून स्वर्गाच्या विपुल जीवनासाठी प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे. हालेलुया. त्याने आपलं जीवन असंच नाही दिलं, शेवटपर्यंत जेवढं तो सहन करू शकला त्याने केलं फक्त तुमच्यासाठी, माझ्यासाठी. He did all for you and me, just we may have the life of abundance, the eternal life. Hallelujah. आज प्रभू तुमच्यावर दया करो, प्रभू तुमच्यावर कृपा करो आणि प्रभू तुमचे अंतःचक्षु उघडो की तुम्हाला कळो की माझ्या प्रभूचं बलिदान हे माझ्यासाठी आहे, मला विपुल जीवन देण्यासाठी आहे. हालेलुया. खूप वेळेस आपण म्हणतो माझे कष्ट कोणाला दिसत नाही, माझ्या वेदना कोणाला समजत नाही, माझ्या अडचणी कोणाला समजत नाही, मला कोणी समजूनच घेत नाही. We feel so bad. What about Jesus? येशू बद्दल काय? Hallelujah. येशू बद्दल काय? He did it all for you and me. त्याने सगळं सहन केलं केवळ तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. Amen. And if we just recognize, acknowledge it, जर आपण फक्त ते ओळखलं की माझ्यासाठी झालंय, ते जीवनापासून तुम्हाला कोणी मागे ठेवू शकत नाही. Amen. May God bless you. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्षित करो, आशीर्वादित करो आणि विपुल जीवनासाठी तयार करो. Amen. May God bless you. Hallelujah. Shall we all stand? Amen. 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 Thank you, Jesus. Thank you, Jesus.